प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। वय वय आणि बुद्धी याचा काही संबंध आहे का? वास्तविक पाहता वयाचा आणि बुद्धीचा काही संबंध नाही. ज्याला अक्कलच नाही त्याला म्हातारं झाल्याच्या नंतर सुद्धा अक्कल येणार याची सुतराम शक्यता राहत नाही. कुठं काय बोलावं, कुणाबद्दल बोलावं, अकलेचे तारे कुठे तोडावे याचं सामाजिक भान ज्यांना राहत नाही अशांना सार्वजनिक जीवनामध्ये वावरण्याचा काही मात्र अधिकार नाही. आणि त्यात 60 म्हटलं, वयाची 60 वर्ष पूर्ण झाली की बुद्धी भ्रष्ट होते असं एक मराठीमध्ये म्हण आहे, 60 बुद्धी नाटी. असा प्रकार किशोर पेडणेकर नावाच्या बाईच्या संदर्भात घडलेला आहे. ह्या बाईची बुद्धी नाटलेली आहे, बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की काय अशी शंका वारंवार येते. कारण ही बाई ज्या ज्या वेळेला तोंड खोलते बोलायला त्या त्या वेळेला ती फक्त आणि फक्त वाद निर्माण करते. आता विशेष म्हणजे या बाईची ओळख तुम्हाला असण्याची काही कारण नाही. असं कोणतं कार्य करतो तुम्ही या बाईनं करून ठेवलं म्हणून तिला तुम्ही ओळखणार आहात? त्यासाठी थोडक्यात त्या बाईची माहिती मी तुम्हाला देतो. ही बाई उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या, मुंबईतील नेत्या आणि मुंबईच्या त्या महापौर पदावरती राहिलेल्या आहे आणि मुंबईच्या महापौर पदावरती देखील त्या राहिलेल्या आहे. सध्या मुंबईमध्ये जणू काही मूर्खपणाची स्पर्धा सुरू आहे की काय. एकीकडे महापौर, मुंबईच्या महापौर रितू तावरे या अकलेचे तारे तोडत असताना दुसरीकडे हम भी कुछ कम नहीं असं दाखवत किशोर पेडणेकर त्याही पेक्षा अधिक बरळताना दिसत आहे. रितू तावरेला काय करावं काय करू नये हा त्यांचा मुद्दा आहे, परंतु त्यांनी सार्वजनिकरित्या बोलताना काही तारतम्य बाळगलं पाहिजे. त्या मुंबईच्या महापौर आहेत म्हणून आम्ही त्यांची दखल घेतो. बाकी त्यांनी कोणाची पूजा करावी, कोणाची करू नये, कोणत्या बाबाकडे जावं, कोणत्या बुवाकडे जावं, कोणत्या बाईकडे जावं, आम्हाला काही घेणं देणं नाही. परंतु सार्वजनिक पदावर असणाऱ्यांनी असं वागता कामा नये ही अपेक्षा जर आम्ही एक सर्वसामान्य मराठी माणूस, महाराष्ट्रीयन माणूस म्हणून केली तर त्यात बिघडलं कुठं. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, तो कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असताना मुंबईच्या महापौर पदावर असणारी एक बाई जर अंधश्रद्धेला खतपाणी घालत असेल तर तिचा समाचार घेणं क्रमप्राप्त आहे. हे एकीकडे होत असताना हम भी कुछ कम नाही असं दाखवत किशोर पेडणेकर यांनी देखील अकलेचे तारे तोडले. मनाचे श्लोक, रामदास नावाचा कोणी एक साधू होऊन गेलेला आहे, त्या रामदासानं मनाचे श्लोक लिहिले आणि त्या मनाच्या श्लोकचा प्रभाव बाबासाहेबांवरती पडला असा जावई शोध या बाईने लावला. मनाचे श्लोक शाळेमध्ये अभ्यासक्रमामध्ये सक्तीचे करण्यात यावे असा मुद्दा त्यांनी मांडला. अर्थात कोणते मुद्दे त्यांनी मांडावे मांडू नये हा त्यांना बाबासाहेबांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांना बोलण्याचे, लिहिण्याचे, विचार करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. तोच अधिकार किशोर पेडणेकरांना सुद्धा बाबासाहेबांनी दिलेला आहे. तेव्हा किशोर पेडणेकरांनी कोणती मागणी करावी, काय बोलावं हा त्यांचा मुद्दा जरी असला तरी आपला मुद्दा पटवून देण्यासाठी किंवा त्याला अधिक बळ प्राप्त करून देण्यासाठी विनाकारण नको असताना बाबासाहेबांचा संबंध त्या ठिकाणी का जोडावा. किशोर पेडणेकर बाईला जर थोडी जर त्या म्हणजे या महिलेने जर अभ्यास केला असेल, शाळेमध्ये गेली असेल कदाचित, तर ह्या महिलेला एवढं तरी प्राथमिक माहिती हवी की बाबासाहेब एक कबीरपंथी होते. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी बाबा
हे कबीरांचे अनुयायी, कबीरांच्या विचारांचे भोक्ते, निष्ठावंत पायी कबीरांच्या विचारांचे, विज्ञानवादी विचारांचे, कबीर तथागत बुद्धांचे अनुयायी, बुद्धांचे अनुयायी कबीर, संत कबीर आणि त्या कबीरांचे अनुयायी बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक विद्वानानं आपल्या आयुष्यामध्ये 3 गुरु मानले. 3 हे सगळ्यांनाच माहिती आहे. तथागत बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले हे तिघही सत्यशोधक, विज्ञानवादी. असं असताना ह्या बाईने, किशोर पेडणेकरने अकलेचे तारे तोडत बाबासाहेबांना थेट रामदासाच्या मनाच्या श्लोकचा प्रभाव बाबासाहेबांवरती पडलाय असा जावई शोध हिने लावला. अर्थात ह्या बाईला जर नेटकरांनी ट्रोल केलं नाही तरच नवं, आणि नेटकरांनी मग ह्या बाईचा यथायोग्य समाचार घेतला. इतकंच नाही तर बाबासाहेबांचे नातू दस्तूर खुद्द प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा या बाईला सवाल विचारला, बाई ग, बाबासाहेबांवरती मनाच्या श्लोकचा प्रभाव आहे असं तू कोणत्या पुस्तकात पाहिलंय, वाचलंय, जरा आम्हाला तरी सांग. कुठून तू हा जावई शोध लावलाय, जरा आम्हाला तरी सांग. आणि या बाईला माफी मागावी लागली. अर्थात यांना माफी मागायची सवय आहे. माफी मागून दिलगिरी व्यक्त करून मोकळे होतात. त्यात आणखीन एका माफीवीराची भर पडली. एवढंच, किशोरी पेडणेकर म्हातारी पेडणेकर झाली तरी या बाईला बुद्धीशी काही संबंध आलेला नाही असं त्यांच्या ह्या वक्तव्यावरून वाटतंय. किशोरी पेडणेकरने बोलताना तारतम्य बाळगावं आणि या किशोर पेडणेकरला जर अधिक अभ्यास करण्याची आवश्यकता असेल, म्हणजे या बाईचा अभ्यासाशी काही संबंध नाही, तर त्यांनी त्यांच्या पक्षातल्या ज्या प्राध्यापक सुषमाताई अंधारे आहे त्यांच्याकडे क्लास लावावा. सुषमाताई अंधारे त्यांची योग्य ते धडे घेतील. जर यांना सुषमाताई अंधारेकडून शिकायला कमीपणा वाटत असेल, अपमानास्पद वाटत असेल, तर त्यांनी ज्या पक्षाच्या त्या कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्या पक्षाचे सर्वोच्च असणारे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी जे काही लिहून ठेवलंय पुस्तकांमध्ये, त्यांच्या ग्रंथांमध्ये, निरानबाई तो ग्रंथ तरी वाचण्याचं कष्ट घे. प्रबोधनकारांचे पुस्तक बघ, डोक्यात घे, कळेल तुला बाबासाहेब कोण होते. त्यामुळे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी, चर्चेमध्ये राहण्यासाठी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव किशोर पेडणेकर आपण घेता कामा नये. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर आवाहन करतोय. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.